पुलाची शिरोली येथील स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी घडलेला भानामतीचा आणि अघोरी विधीचा प्रकार सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून प्रचंड भीतीचं वातावरणही निर्माण झालं आहे। या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातात लिंबू घेऊन काही नागरिकांची नावे घेत असल्याचं दिसतं। तो स्मशानभूमीत इकडे तिकडे फिरत काही धार्मिक आणि अघोरी प्रकार करत असल्याचं दिसत आहे। त्यानंतर त्याने तेथील थील आत्मा बाटलीत बंद केला आहे असा दावा करत असल्याचंही या व्हिडिओत स्पष्टपणे ऐकू येत आहे। ನೋಡ್ರಿ ಯಾರು ತಗೊಳ್ಳಿ ಮತ್ತೆ ಅನೇಕ ಲೈನ್ ला घेतात म्हणे सरला 2 मिनिट ಇಲ್ಲ लिंबू ನೋಡ್ರಿ लिंबू बघितला का हां बघितले एक मिनिट 5 मिनिट 2 मिनिट थांबा ಅವ್ರ ಕೆಲಸ ಇದೆ ಮಾಡ್ತಾರೆ अरे अरे पर जागे ऐसा बतू रमेशा लॉज काम करायचं होतं लॉज विजयला सर लॉज ನಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕಲ್ಲ लॉज ನಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಹಾಂ ಆಯ್ತು ಹೋಗಿ लॉज इंदू बॉय हां झालं तर आत्ता व्हिडिओ द्यायचा नाही तुझ्या सगळ्यांनी व्हिडिओ करून पाठवायचा 11च्या आत व्हिडिओ करून पाठवायचा आधीच घातलाय आमंत्रण दिले आपण काम लावलेले आमंत्रण दिलेलं आहे ते लिंबू फक्त बांधला व्यवस्थित ठेवायला काम करून अशी द्यायचे 2 डेमो किती 2 त्याच्यासमोर एक आपण ट्रायला व्हिडिओ आणि 2 याच्यासमोर हां आदेश। हा प्रकार नेमका कधी आणि कोणत्या वेळेला घडला याची अधिकृत माहिती समजली नाही। मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही तासातच तो चर्चेचा विषय ठरला आहे। ग्रामस्थांमध्ये या व्हिडिओबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे। शिरोली पुलाच्या येथील स्मशानभूमी गावाबाहेर नदीकाठी असलेल्या एकांत आणि ओसाड ठिकाणी आहे। या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कोणतीही सोय नसल्यानं रात्रीच्या अंधारात अनधिकृतपणे अनेक जण या भागात येत असल्याची ग्रामस्थांकडून माहिती मिळते। काही वर्षांपूर्वीही या परिसरात भानामतीचे आणि अघोरी स्वरूपाचे प्रकार घडल्याची चर्चा झाली होती। त्यानंतर या भागात सुरक्षेची कोणतीही ठोस व्यवस्था करण्यात आलेली नाही। हे आता पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे। या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच स्मशानभूमी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षा व्यवस्था वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। दरम्यान पोलीस प्रशासनाने या व्हिडिओची सत्यता तपासून अंधश्रद्धा निर्माण करणारे असे प्रकार थांबवण्यासाठी आवश्यक ती कडक पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांमधून होत आहे।